विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित तुझ मी ठाऊका पतित शरणागत परी झालो। येथे राया रंका एकी सवी नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे ऐसे चालत आले मागे नाही मी बोलत वावगे आपुलिया पडिल्या प्रसंगे कीर्ती हे जगे वाखाणी जेती घालून या माथा बैसलो भार सांडिला लौकिक व्यवहार आधी हे विचारिली थार अविनाश परपदायसे येथे एक वर्म पाहिजे धीर परिम्या लेखिले असार देह हा नाशिवंत जाणार धविले सार नाम तुझे केली आराणुक सकळा हाती धरावे ते धविले चित्ते तुका म्हणे सांगितले संती देई अंती ठाव मज देवा येथे राया रंका एकी सवी नाही भिन्ना भिन्न तुमच्या घरी पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात। पांडुरंगाकडे मागणी करणारा हा अभंग आहे। तुकोबारायांनी या अभंगातून पांडुरंगाकडे आपल्या हिताची मागणी केलेली आहे। तुकोबारायांची अशी अपेक्षा आहे की देवाने आपलं हित करावं आणि म्हणून तुकोबाराय देवाला शरण जाऊन पांडुरंगाने हित करावं अशा प्रकारची मागणी करतात। तुकोबाराय म्हणतात आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे हित तुझ मी ठाऊका पतित शरणागत परी झालो। तुकोबाराय म्हणतात देवा पांडुरंगा धर्म काय अधर्म काय माझ्याकरता काय उचित आहे काय अनुचित आहे याला जाणून माझ्या हिताविषयीचा विचार तू करावा। कारण माझं हित मला कळत नाही। मी पतित आहे आणि तुलाही ठाऊक आहे तुझं मी ठाऊका पतित। पण देवा जरी पतित असलो तरी शरण आलो ना देवा मी तुला शरणागत परी झालो आणि शरणागत झालो असल्यामुळं तुला शरण आलेलं असल्यामुळं माझं हित करणं हे आता तुझं काम आहे। तुझ्यापर्यंत मी आलो आणि तुझ्यापर्यंत आलेलो असल्यामुळं आणि तुझ्याकडं असं आहे तुझ्याकडं जोही कोणी येतो तुझ्याकडं आल्यानंतर जो आलेला आहे त्याच्यामध्ये तू भेदभाव करत नाही। हा लहान मोठा हा भेद तुझ्याकडं नाहीच आहे। कुणी तुझ्याकडं आला लहान असो मोठा असो राजा असो रंका असो गरीब असो श्रीमंत असो वर्णाने मोठा असो वर्णाने लहान असो परिस्थितीने मोठा असो परिस्थितीने लहान हो कसाही असो येथे राया रंका एकी सवी। येथे म्हणजे देवा तुझ्याजवळ राजा असो किंवा रंका असो दोघांना सारखी किंमत आहे। भिन्न भिन्न नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी असं भिन्न भिन्न नाही। राजा असला म्हणजे त्याला वेगळी किंमत रंका असला म्हणजे त्याला वेगळी किंमत असं नाही आहे। तुमच्याकडं कसं आहे सगळ्यांना समान अशा प्रकारची वागणूक आहे। तुमच्याकडं जोही कोणी आला देवा त्याला तुम्ही सारखं फल देता। मी तुमच्यापर्यंत आलो तुमच्या पायापर्यंत येऊन पोहोचलो आता मला असं दूर करू नका ना। पावलो पाय भलत्या परी मग बाहेरी न घालावे। तुमच्यापर्यंत आलो तुमच्या दारात आलो आता तुम्ही मला असं बाहेर ढकलून देऊ नका ना। बरं नाही ते दान मागतोय मी याचक आहे मी आता बाहेरी न घालावी। आणि तुमच्याकडे जोही कोणी शरण येतो
त्या आलेल्याला त्याचा अंगीकार करून त्याचं हित करणं, त्याचं कल्याण करणं हे तुमचं पहिल्यापासून चालत आलेलं आहे. ऐसे हे चालत आले मागे, नाही मी बोलत वाऊगे, आपुलिया पडेल्या प्रसंगे, कीर्ती हे जगे वाखाणी जेती. तुकोबाबाई म्हणतात, देवा मी तरी तुम्हाला शरण आलो, फक्त शरण आलेल्याचाच तुम्ही अंगीकार करता असं नाही ना. तुमच्याकडे जोही कोणी येतो तो कसाही का आलेला असे ना, तुम्ही त्याचा अंगीकार करता आणि त्याचं कल्याणच करता, त्याचं हितच करताय, असं पहिल्यापासून चालत आलेलं आहे. ती पुतना मावशी तुमच्याकडं आली, पुतना मावशी आली तुमच्याकडं, पण ती काही शरण आली नव्हती, ती काही भजन करत आली नव्हती. ती तुमच्याकडं आली पण तुम्हाला मारण्याच्या निमित्तानं आली. स्तनामध्ये विष भरून तुम्हाला मारण्याच्या उद्देशानं आली आणि तुमच्याकडं आल्यानंतर तुम्ही तिचा उद्धार केला, तिचा अंगीकार केला. तुआ सनकारिकाचे निमाने सायुज्य सवस दिला पुतने, जी विषाची स्तन पाने मारू आली. जी स्तनामध्ये विष भरून मारण्याच्या निमित्तानं आली होती, तिला सनकादिकांना जे पद द्यावं त्या योग्यतेचं पद तुम्ही पुतनेला दिलं आणि ती तुमच्याकडं आली होती. मी तर तुमच्याकडं भक्तिभाव अंतःकरणामध्ये धारण करून शरण आलोय, माझा का नाही अंगीकार करत तुम्ही? पुतनेचा अंगीकार केला. ती तर किती पापी होती, अनेक बालहत्या तिने केलेल्या होत्या. ती कोणी असो, पापी असो, कसाही असो, तुम्ही तिचा तुमच्याकडे जोही कोणी येतो त्याचा तुम्ही अंगीकार केल्याशिवाय राहत नाही. आणि प्रेमानेच येतो त्याचाच तुम्ही अंगीकार करता असं नाही. कोणत्याही निमित्ताने कशाही भावनेने तुमच्याकडे आला की तुम्ही त्याचा अंगीकार करून त्याचं तुम्ही कल्याणच करता, हितच करता. पुतना मारण्याच्या निमित्तानं आली, तिचं तुम्ही कल्याण केलं. गोपिका कामाच्या भावनेनं तुमच्याकडे येत होत्या, गोपिकांचं तुम्ही कल्याण केलं. तैसाची गोपिकाशी कामे. पुढं कंसा भय संभ्रमे, एवा घातका मनोधर्मे शिशुपालादिका. गोपिका तुमच्याकडं कामाच्या निमित्तानं आल्या. कंस त्यांनीही तुमचं चिंतन केलं, पण भाचा म्हणून नाही, हा आपला वैरी आहे आणि आपल्याला मारणार आहे, आपला काळ म्हणून जन्माला आलेला आहे. आणि म्हणून त्यांनी अंतःकरणामध्ये भीती बाळगली आणि त्या भीतीमुळं देवा तुझं चिंतन घडलं. देवा त्या कंसाचंही तू कल्याण केलंस. त्या भीतीमुळं अखंड तुझं चिंतन घडलं आणि त्यामुळं त्याला जिकडं तिकडं तू दिसायला लागलास. सर्व ठिकाणी परमात्मा आहे, सगळा परमात्मा आहे ही अनुभूती देऊन त्याचं कल्याण तू केलंस. अरे जे तुला घाबरतात, भयाच्या निमित्तानं जे तुझं चिंतन करतात त्यांचं सुद्धा तू कल्याण करतोस. त्या शिशुपालादिकांनी तुला मारण्याच्या निमित्तानं वाईट अशा प्रकारच्या मनोधर्माने तुझं चिंतन केलं, त्यांचं सुद्धा तू कल्याण केलंस. येरा घातका मनोधर्मे शिशुपालादिका. असं तुझ्या संबंधित जो कुणी आला त्याचं कल्याण करणारा तू आहेस. अनेकांचं तू केलंस, असं पहिल्यापासून चालत आलेलं आहे. ऐसे हे चालत आले मागे, नाही मी बोलत वाऊगे, आपुलिया पडिल्या प्रसंगे, कीर्ती हे जगे वाखाणी जेती. तो गोबाबाई म्हणतात, मी हे काय वावगं बोलतो असं नाही, व्यर्थ बोलतो, खोटं बोलतो असं नाही. मग आपुलिया प्रसंगे पडिल्या, आपल्या प्रसंगाला कोणी जो कोणी पडला त्याचा अंगीकार करून त्याचं तुम्ही कल्याण करता देवा. आणि अशी तुमची ही कीर्ती ह्या सगळ्या जगाकडून वर्णन केली जाते
कीर्ती हे जगे वाखाणी जेती, ही तुमची कीर्ती सगळ्या जगाकडून अशा प्रकारची वर्णन केली जाते. आणि म्हणून देवा, मी सुद्धा तुम्हाला शरण आलो. माझा सगळा भार मी आता तुमच्यावर घातला. घालून या माथा बैसलो भार, सांडिला लौकिक व्यवहार. आधी विचारिली थार, अविनाश परपदायशे. देवा, माझा सगळा भार मी तुमच्या आता माथ्यावर घातलेला आहे. माझा सगळा व्यवहार, सगळा लौकिक मी आता सोडलेला आहे. सांडिला लौकिक व्यवहार, आधी हे विचारिली थार, अविनाश परपदायशे. आणि अगोदर याचा मी विचार केला, काय? ऐशे अविनाश परपद. देवा, तुमचे चरण म्हणजे हे अविनाश आणि अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचं पद आहे. तिथं जो कोणी जातो, तिथं गेलेला पुन्हा परत तोही जन्माला येत नाही, तोही अविनाशी अशा प्रकारचा होऊन जातो. आणि असा म्हणून हा सगळा विचार करून देवा मी तुम्हाला शरण आलो. फक्त आता येथे एक वर्म पाहिजे धीर, प्रेम्याले केली आसार. देह हा नाशिवंत जाणार, धविले सार नाम तुझे. देवा, आता फक्त इथं एक धीर पाहिजे. धीर, धैर्य माणसाने धारण करायला पाहिजे. परमार्थामध्ये उतावळेपणा नाही चालत. धीर महत्वाचा आहे. धीर, धैर्य. धीर तो कारण सह्य होतो नारायण. साधना करायला तातडी चालते, पण फळाला तातडी नाही चालत. फळाला तातडी करून नाही चालत. तुका म्हणे येथे नाही चालत, तातडी प्राप्त काळ घडी आल्यावी. फलप्राप्तीचा काळ आल्याशिवाय फल नसतं मिळत. त्याच्यामुळे तातडी तिथं नाही चालत. साधना करायला तातडी चालते, फलाला नाही. त्याच्यामुळे धीर धरावा लागतो. तो कवय म्हणतात, मला नाही निघत धीर, मला नाही दम निघत. म्हणून तुमच्याकडे मी शरण आलो. तुम्ही माझं काम करा. धीर धरवत नाही मला, पण काय? परी म्या लेखिले असा, देह हा नाशिवंत जाणार, धविले सार नाम तुझे. धीर तर निघत नाही. कल्याण व्हावं वाटतं पटकन, पण एक काम केलं मी. काय केलं? की हा देह असार आहे, नाशिवंत आहे आणि जाणार आहे, अशा प्रकारचं मी सगळं समजलं. परिम्या लेखिले असार, देह हा नाशिवंत जाणार. हा देह असार आहे. असार, या जगामध्ये दोन पदार्थ आहेत. एक सार आहे आणि दुसरा असार आहे. असार म्हणजे फोलकट, काही कामाचं नसलेलं. जसं दही असतं ना, दही. दह्यामध्येही दोन भाग असतात, सार आणि असार. दह्यातही सार आणि असार आहे. मग ते सार आणि असार ज्या वेळेला वेगळं करतो, ते कसं केलं जातं? मंथन करून. चाणाक्षबाई असते, मग ती काय करते? ती दही डेऱ्यात टाकते, त्याच्यात रवी घालते आणि त्या दह्याचं मंथन करते. मग दह्याचं मंथन झालं की मग मंथन केल्याच्या नंतर त्या मंथनाने सार आणि आसार हे वेगळं होत असतं. आणि मग त्या मंथनानं असार असलेलं ताक आणि सार असलेलं लोणी हे वेगवेगळं होतं. दह्याचं मंथन केल्यानंतर सार जे निघतं ते काय निघतं? लोणी. लोणी. आणि आसार, आसार काय असतं?
ताक, तसं या संसाराचं मंथन करून बुद्धिरूपी रवी संसाररूपी या दह्यात घालून याचं मंथन करायचं आणि मंथन केल्यानंतर सार जे निघतं ते काय निघतं? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. त्रिगुण आसार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. त्रिगुण हे असार आहे, अर्थात त्रिगुणात्मक असलेला, त्रिगुणात्मक जी जी वस्तू आहे या जगामध्ये ती सगळी असार आहे. त्रिगुणात्मक असलेली वस्तू ही असार आहे. आणि जे निर्गुण आहे त्रिगुण असार, काही जण असं म्हणतात सगळं आसार आसारच करतात, त्रिगुण आसार निर्गुण आसारच म्हणतात, ती म्हणतात हरिपाठ म्हणत असताना. तसं नाही, त्रिगुण असार आणि निर्गुण हे सार. निर्गुण हे सार आहे. निर्गुण तत्व परमात्म तत्व हे निर्गुण आहे आणि ते सार आहे. म्हणजे त्रिगुणात्मक असलेला प्रपंच, मग त्या प्रपंचामध्येच देह आला. देह ही त्रिगुणात्मकच आहे. हा देह असार आहे, असार. देह त्रिगुणाचा बांधा, माझी नाही गुणसुधा. देह हा त्रिगुणाचा बांधा आहे, त्रिगुणाने बांधलेला, त्रिगुणाने. म्हणून हा देह असार आहे आणि परमात्मा आणि परमात्म्याचं नाम हे सार आहे, सार. देह हा असार आहे. देह असार, नाशिवंत. असार कशावरून? एक लक्षात घ्या, जे नष्ट होतं ते असार, जे नष्ट होत नाही ते सार. देह नष्ट होतो, नाशिवंत आहे देह. देह नाशिवंत जाणार आहे देह, म्हणून हा असार आहे. तुकोबा म्हणतात मी हा विचार केला, देह नष्ट होणार आहे, देह जाणार आहे. देह जाणार आहे, हा देह जाणार आहे. माणसं बरेच देहाला आपलं स्वरूप मानतात आणि आपण अमर आहे असं समजतात, म्हणून तर पाप करतात लोक एवढी. देहाची अनित्यता, देहाची असारता, देहाचा नाशवंतपणा कळल्यानंतर कशाला लोक पाप करतील? त्यांना वाटतच नाही की आपला देह मरणार आहे, हे काही दिवसापुरता आहे. त्यांना वाटतं मार्कंडेयाच्या नंतर 9वा नंबर आपलाच लागतो काय नो. कशामध्ये मार्कंडेयाचा कशात नंबर आहे? चिरंजीव. 7 चिरंजीव आहेत, 8वा मार्कंडेय, 9वा आपला लागतो काय असं त्यांना भ्रम झालेला असतो. देह हा जाणार आहे. अनेक प्रमाणाने सिद्धी होते या देहाच्या नाशिवंतपणाची. कारण कुठल्याही वस्तूची सिद्धी प्रमाणानेच होत असते. नाही प्रतिज्ञामात्वेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. नुसतं देह नाशिवंत आहे म्हणण्याने देहाचा नाशिवंतपणा सिद्ध होत नसतो किंवा कुठल्याही वस्तूची सिद्धी होत नसते. प्रतिज्ञेनं किंवा कुणी म्हणण्याने सिद्ध होत नाही, लक्षणानं आणि प्रमाणाने वस्तूची सिद्धी होत असते. देह नष्ट होतो, देह नाशवान आहे, याला काय प्रमाण आहे? शास्त्रकार सांगतात सगळे प्रमाणच प्रमाण आहेत. अनेक अनेक प्रमाणाने देह नाशिवंत हे सिद्ध होतं, अनेक प्रमाणाने. काय प्रमाण आहेत शास्त्रामध्ये? प्रमाण किती आहेत? शास्त्रामध्ये जाऊ दे, बाकीच्या शास्त्राचा विचार आपण नाही करायचा आता, कारण प्रमाणाची संख्या प्रत्येक शास्त्रामध्ये वेगवेगळी मानलेली आहे. वेदांत शास्त्रकार हे संतांना मान्य आहे. संत वाङ्मय हे वेदांत शास्त्राला धरून आहे. त्यामुळे पण वेदांत शास्त्राचा विचार करू. आणि वेदांत शास्त्रामध्ये 6 प्रमाणाचा विचार आहे. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण.
आणि या सहाही प्रमाणांनी देहाची अनित्यता, देहाचा नाशिवंतपणा हा सिद्ध होतो. देह नासणार आहे, नष्ट होणार आहे, देह जाणार आहे, सिद्ध होतं. प्रत्यक्ष प्रमाणाने देह नष्ट होणार आहे सिद्ध होतं. प्रत्यक्ष प्रमाणाने डोळ्याने पाहतोय आपण की मरायला लागलेत लोक कोरोनानी, दिसत नाही. एक पाहतसा एकाची दहने, डोळ्याने दिसतंय की शरीर हे नष्ट होणार आहे, शरीर हे मरणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने देहाच्या नाशिवंतपणाची सिद्धी होते, अनुमान प्रमाणाने सिद्धी होते. देहाच्या नाशिवंतपणाच्या सिद्धीकरता आपल्याला अनुमान म्हणजे तर्क करता येतो. देह हा अनित्य, देह अनित्य आहे. कशामुळं? कृतकत्वात. हा देह निर्माण केलेला आहे म्हणून, हा देह कृतक आहे म्हणून. यत् कृतकम तत् अनित्यमाशी व्याप्ते, जे जे कृतक आहे ते ते अनित्य आहे. जे जे कृतक आहे ते ते अनित्य आहे. जे जन्माला आलेलं आहे, जे निर्माण झालेलं आहे, जे केलेलं आहे ते नष्ट होणार आहे. यथा घट, हा उदाहरण दिलं घटाचं. घट निर्माण केला ना, नष्ट होणार आहे. देह निर्माण झाला ना, निर्माण केला ना, देहही नष्ट होणार आहे. अनुमान प्रमाणाने देहाच्या अनित्यतेची सिद्धी होते. शब्द प्रमाणानेही देहाच्या अनित्यतेची सिद्धी होते. देह नष्ट होणार आहे याला शब्द प्रमाणाने सिद्धी होते. अनेक अनेक शब्द प्रमाण आहेत. भगवद्गीतेमध्ये भगवान अर्जुनाला उपदेश करत असताना सांगतात, अर्जुना शोक करू नकोस. तू ज्याच्याकरता शोक करतोस ते जाणारच आहे कधी ना कधी. अंतवंत इमे देहा नित्य शोकता शरीरिणः, अंतवंत इमे देहा. भगवंताचं वचन त्याला प्रमाण आहे, शब्द प्रमाण आहे. अंतवंत इमे देहा, ज्ञानोबा नाशिव, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. हा देह नाशिवंत म्हणजे देह नष्ट होणारा आहे. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने देहाचा नाशिवंतपणा सिद्ध होतो. काय अनुमान प्रमाणाने देहाचा नाशिवंतपणा सिद्ध होतो आणि शब्द प्रमाणानेही देहाचा नाशिवंतपणा सिद्ध होतो. संत सांगतात, माशी पाक पाखडिता तव हे सरे. माशी पाक पाखडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेमध्ये हा देह नष्ट होतो. काही वेळ लागत नाही याला नष्ट व्हायला, फुगा फुटायला काही वेळ लागत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, व्हावे सावध तोडा माया आशा. संत सांगतात क्षणभंगूर आहे, काळ गिळणार आहे याला. म्हणजे शब्द प्रमाणानेही देहाचा नाशिवंतपणा सिद्ध होतोय. देह नाशिवंत जाणार. उपमान प्रमाणाने सुद्धा देहाचा नाशिवंतपणा सिद्ध होतो. उपमान प्रमाण शब्दाचा अर्थ काय आहे? उपमान प्रमाणापासून जे ज्ञान होत असतं त्याला उपमिती म्हणतात. आणि उपमिती ही सादृश्य ज्ञानजन्य किंवा वैधर्म्य ज्ञानजन्य असते. गवय नावाचा पशु ज्या व्यक्तीला माहीत नाही, त्यांनी एका वनामध्ये राहणाऱ्या लोकांना विचारलं की गवय कसा असतो. त्यांनी सांगितलं गायीच्या आकारासारखा असतो. हा रानात गेला, रानात गेल्याच्या नंतर तो गवय नावाचा पशु समोर आला, त्याला पाहिलं. यांनी पाहिल्याच्या नंतर याला सादृश्य दिसलं, अरे हा पशु आपल्या गायीसारखा आहे. सादृश्य ज्ञान झालं. मग हा ज्या गायीसारखा आहे त्या हा गवय, गवयाचं ज्ञान झालं. सादृश्य ज्ञान जे याला हे जे गवयाचं ज्ञान याला म्हणतात उपमिती. उपमान प्रमाणापासून होणारी उपमिती किंवा वैधर्म्य ज्ञानजन्य ज्ञान. खड्गमृग ज्याला ज्ञात नाही, खड्गमृग कसा असतो त्यांनी सांगितलं उष्ट्र विधर्मा.
उष्ट्र जसा असतो त्याच्या विरुद्ध धर्मवान खड्गमृग असतो. अरण्यात गेला आणि उष्ट्र विधर्मवान एक पशु त्याला दिसला. उष्ट्र म्हणजे उंट, खड्गमृग म्हणजे गेंडा. गेंडा कसा असतो माहीत नाही, त्यांनी सांगितलं उंटाच्या विरुद्ध. उंट कसा असतो? उंच पायाचा. मग हा पशु आकुड पायाचा आहे. उंट कसा असतो? लांब मानेचा असतो, याला मानच नाही. मग हा उंटाच्या विरुद्ध धर्माने युक्त आहे, म्हणजे उष्ट्र वैधर्म्याने युक्त हा आहे. असं विरुद्ध धर्माचं ज्ञान तिथं झालं की हा काय आहे? खड्गमृग आहे असं त्याला कळतं. याला म्हणतात उपमिती. तसं देहाचा नाशिवंतपणा उपमान प्रमाणाने सिद्ध होतो. देह कसा आहे हो? देह कसा आहे? आत्म्याच्या विरुद्ध धर्माने युक्त देह आहे. मग आत्मा कसा आहे? न जायते म्रियते वा कदाचित् नायं भूत्वा भविता न भूयः अजो नित्य शाश्वतोयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अजहा नित्यहा, जन्मत नाही मरत नाही असा आत्मा आहे. आणि त्याच्या विरुद्ध धर्मवान देह आहे. त्याच्या विरुद्ध धर्मवान म्हणजे कसा? जन्मणारा आणि मरणारा, म्हणजे नष्ट होणारा. असा जन्मणारा आणि नष्ट होणारा, असं उपमान प्रमाणानेही याचा नाशिवंतपणा लक्षात येतो. सगळ्या प्रमाणाने असं या देहाचा नाशिवंतपणा प्रमाणाने सिद्ध होतो. कुणीही कितीही मोठा असला तरी त्याचा देह नष्ट होतो. कुणी असो, शेतकऱ्याचा देह नष्ट होतो, कीर्तनकाराचा देह नष्ट होतो, राजकारणी माणसाचा देह नष्ट होतो, कोणाचाही देह नष्टच होतो. मनुष्याचा देह म्हणजे पुरुषाचा देह नष्ट होतो, स्त्रीचा देह नष्ट होतो. काळा असला तरी नष्ट होणार आहे, गोरा असला तरी नष्ट होणार आहे. ते नष्टच होणार आहे. देह जाणारच आहे, नाशिवंतच आहे हा देह. देह नाशिवंत आहे. हा देह, आपला देह नष्ट होऊ नये म्हणून लोक कितीतरी प्रयोग करतात या देहावर, साधना करतात, उपाय करतात आणि देहाला अमर करण्याचा प्रयत्न करतात, पण देह अमर होत नाही. दवाखाने कशासाठी? देह लवकर मरावा म्हणून आहेत का देह जगावा म्हणून आहेत? देह जगावा. देह नष्ट होणार तर हे निश्चितच आहे, पण देह नष्ट होणार हे जरी निश्चित असलं तरी मरण टाळण्याकरता, मरण पुढे ढकलण्याकरता लोकांकडून अनेक उपाय केले जातात, प्रयोग केले जातात. त्याच्यामध्ये काही उपाय हे आध्यात्मिक उपाय असतात, काही उपाय हे आदिभौतिक उपाय असतात आणि काही आदिदैविक उपाय असतात. देहाला मरण येऊ नये किंवा मरण उशिरा यावं याच्याकरता हे उपाय केले जातात. काही आध्यात्मिक उपाय असतात. बघा, लक्षात घ्या, शास्त्रामध्ये या शरीराला अध्यात्म म्हणतात. शरीराला काय म्हणतात? अध्यात्म म्हणतात. आध्यात्मिक उपाय म्हणजे शरीराकडूनच तो उपाय केला जातो आणि मरण पुढे ढकललं जातं. हे जे योगाची जी साधना आहे की नाही, योगाची साधना करणारे लोक कितीतरी वर्ष जगतात, हजारो वर्ष जगतात. चांगदेव महाराज 1400 वर्षाचे होते. 100 वर्ष जर मनुष्याला कलियुगामध्ये आयुष्य आहे तर चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले कसे? योगाच्या सामर्थ्याने, योग प्रक्रियेनं. मग योग प्रक्रियेनं आपल्या शरीराचं आयुष्य ते वाढवतात. ते कसं वाढवतात? का त्या योगामध्ये खेचरी मुद्रा सांगितलेली बघा, खेचरी मुद्रा. मला काय ते असं त्यातलं माहिती नाही, एवढं ऐकलेलं आहे. ते काय करतात? ती खेचरी मुद्रा, ही आपली जीभ असते की नाही, जीभ अशी जीभ उचलल्याच्या नंतर
वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जीभ चिटकलेली असते बघा. तोंड असतं आपलं, तोंडाची वरची बाजू असते आणि खालची बाजू असते आणि मध्ये जीभ असते. पण जीभ वर चिटकलेली असते का खाली चिटकलेली असते? खालच्या बाजूला चिटकलेली असते. ती एक शिर असते, अशी काळी काळी शिर दिसते बघा ती. त्या शिरानं शिराला ती चिटकलेली असते. तरी खेचरी मुद्रा करणारे योगी काय करतात, ती शिर तोडतात. म्हणजे शिर तोडतात म्हणजे असं ब्लेड पान घेताना लगेच कापतात असं नाही त्याचा अर्थ. काही पद्धत आहे त्याची, विशिष्ट पद्धती आहे ती. एक विशिष्ट शस्त्र असतं, विशिष्ट धातूचं, त्याच्यावर विशिष्ट प्रक्रिया केलेली असते. 18 प्रयोग केलेले असतात त्याच्यावर. आणि त्या शस्त्राने ती जीभ कापायची, एकदम कापायची आणि मोकळी करायची असं नाही. मग हळूहळू कापायची. हळूहळू कापायची म्हणजे कशी कापायची? आपल्या डोक्याचा जो केस, तो केस जेवढा असतो त्याचा द्वितीयांश भाग, द्वितीयांश म्हणजे त्याच्यात अर्धा भाग, तेवढी कापायची फक्त ती शिर. आणि ती कापल्याच्या नंतर तिथं एक औषधी लावून, योग प्रक्रियेने ती औषधी त्यांनीच ती योगी लोकांनीच तयार केलेली असते औषधी, विशिष्ट पद्धतीनं ती लावायची, जखम बरी करायची. 8 दिवसामध्ये ती जखम बरी होते. 8 दिवसामध्ये ती जखम बरी झाली की पुन्हा 8 दिवसांनी पुन्हा एक केसाचा 1/2 भाग तेवढी शिर कापायची. तेवढी शिर कापायची झाली की पुन्हा जखम होते, ती पुन्हा औषधी लावून ती जखम बरी करायची. अशी 8 दिवसांनी अशी कापत 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 6 महिन्यांनी ती शिर पूर्ण तुटते. म्हणजे ती शिर तोडण्याकरता 6 महिन्याचा कालावधी जातो. 6 महिन्यांनी ती शिर तुटली की खालची जी शिर ती सगळी मोकळी होऊन जाते जीभ मध्ये, तोंडात. मग ती तुटलेली जीभ मोकळी झाल्याच्या नंतर तिला बाहेर ओढायचं. बाहेर ओढायचं. किती ओढायचं? हळूहळू जे ओढण्याचा अभ्यास करायचा, बाहेर ओढायचा. किती ओढायचं? ती ओढून 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 ती इतकी ओढायची की ती अशी जीभ वर उचलल्याच्या नंतर इथं भ्रू मध्यामध्ये लागली पाहिजे, भ्रुकुटीमध्ये लागली पाहिजे. बघा, आपली जीभ जर बाहेर काढली आणि वर वळवली, नाकाचा शेंडा लागायची सुद्धा पंचायत. नाकाच्या शेंड्याला सुद्धा चिटकत नाही. पण योगी लोकांना ती बाहेर ओढून ओढून ते भ्रुकुटीपर्यंत न्यावी लागते. त्याला 6 महिने लागतात. त्याला जिव्हादोहन म्हणतात त्याला. 6 महिने जीभ खालची शिर तोडायला गेले, बाहेर काढून भ्रुकुटीमध्ये आणण्याकरता 6 महिने गेले, 1 वर्ष झालं. पुढचे 6 महिने त्यांनी वामचालन दक्षिण चालन ही प्रक्रिया करायची. वामचालन म्हणजे डाव्या बाजूला जीभ अशी पालती उतानी पालती उतानी पालती उतानी पालती उतानी आतल्या आत तोंडात करायची ती 6 महिने. दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला अशी पालती उतानी करायची. अशी 6 महिने म्हणजे 1 वर्ष गेली त्याच्यामध्ये. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं होतं. आणि पुढच्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये नंतर ती जीभ अशी मोकळी झालेली जीभ पालती उतानी करता येते कोणत्याही बाजूला, इकडं इकडं कुणीकडेही जीभ अशी फिरवता येते, वळवता येते अभ्यासाने. अशी झालेली ती जीभ अशी वळवायची पाठीमागं आणि घशात घालायची पाठीमागं वळवून. म्हणजे असं काहीतरी एखादं लाकूड घ्यायचं लाकडानं खोसायची मध्ये, असं नाही त्याचा अर्थ. कशाचंही साह्य न घेता आतल्या जिभीच्या ह्यानंच असं तिचं तोंड पाठीमागं वळवून असं पाठीमागं वळवायची, घशात घालायची पुन्हा काढायची, घशात घालायची पुन्हा काढायची, घशात घालायची पुन्हा काढायची. 6 महिन्याचा अभ्यास केल्याच्या नंतर ती घशामध्ये पूर्ण जाते. आणि घशामध्ये पूर्ण केल्याच्या नंतर सहस्रार इथं जी चक्र आहे ना, इथं असतं, तिथं अमृताचं तळ आहे असं योग प्रक्रियेमध्ये वर्णन केलेलं आहे. अमृताचा कुंडातून तिथून अमृत स्रवत असतं खाली. प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतं ते.
त्या अमृताच्या कुंडातून स्रवलेलं अमृत प्रत्येकाचं स्रवतं आणि ते खाली जठराग्नीमध्ये पडतं आणि जठराग्नीमध्ये जळून जातं, त्याचा शरीराला उपयोग होत नाही. जीभ घशात घातली बाहेर काढली, जीभ घशात घातली बाहेर काढली, जीभ घशात घातल्याच्या नंतर ते अमृत जिभेवर पडतं, बाहेर काढल्यानंतर ते चाखायला भेटतं आणि ते जिभेवर पडलेलं अमृत चाखून योगी पुरुष शरीर अमर बनवतात. ते अमृत प्राशन करायला भेटत असल्यामुळे त्यांना पुन्हा मग तहान भुकेची बाधा होत नाही, तहान लागत नाही, भूक लागत नाही. असं आहे. योगी पुरुषांनी योगाची साधना करून खिचडी मुद्रेनं जे अमृत मिळवलं आणि शरीराचं आयुष्य वाढवलं, पण तरी ते शरीर अमर झालं का? नाही झालं. पण याने जो शरीराचं आयुष्य वाढवण्याकरता जो उपाय केला, या उपायाला कोणता उपाय म्हणायचं? याला आध्यात्मिक उपाय म्हणायचं. बाहेरचं काही केलं नाही, बाहेरचं काही नाही केलं. अध्यात्म म्हणजे शरीर, आणि शरीराच्याच अभ्यासाने तो उपाय करून आयुष्य वाढवलं. काही काय करतात? औषधी घेतात, औषधी घेऊन मरण पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. सगळं आता आपलं तेच चाललंय सगळ्याच. औषधी घ्यायची मरण पुढे ढकलायचं, औषधी घ्यायची मरण. असं म्हणतात की च्यवनप्राश घेतल्याच्या नंतर म्हातारे सुद्धा तरुण होतात, पण हा च्यवनप्राश तसा करत नाहीत. च्यवनप्राशाची जी प्रक्रिया आहे तसा हा च्यवनप्राश तयार केला जात नाही. ते च्यवनप्राश घेणाऱ्याने 72 दिवस सूर्याचा किरणाचा स्पर्श सुद्धा त्याच्या अंगाला नाही झाला पाहिजे. च्यवनप्राशच्या द्वारा जे आयुष्य वाढवलं जातं याला म्हणायचं आधी भौतिक उपाय. भौतिक उपाय केला आणि भौतिक उपायानं आयुष्य वाढवलं. किंवा त्या रसेश्वर दर्शनामध्ये सर्वदर्शन संग्रह आहे ना, सर्वदर्शन संग्रहामध्ये एक रसेश्वर दर्शन आहे. 16 दर्शन आहेत, 6 आस्तिक 6 नास्तिक आणि काही असे भक्ती संप्रदायाचे काही मत आहेत. त्याच्यामध्ये एक रसेश्वर दर्शन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, अभ्रक हे पार्वतीचं रूप आहे, पारा हे भगवान शंकराचं रूप आहे. ते अभ्रक आणि पारा दोन्ही एकत्र करायचं, काही त्यांनी विशिष्ट पद्धती सांगितलेली आहे. त्याचा काही दिवसांनी तो प्रयोग करून त्याचा रस तयार होतो आणि तो अभ्रकाचा आणि पाऱ्याचा रस सेवन केला की तो रस सेवन करणारा जो मनुष्य आहे त्याचं हळूहळू हळूहळू रक्त सोन्याच्या रंगाचं होतं, सुवर्ण रंगाचं होतं. आणि पूर्ण त्याचं रक्त सुवर्ण रंगाचं झालं की तो मनुष्य हरगौरीच्या सृष्टीमध्ये जाण्याच्या योग्यतेचा होतो. म्हणजे तेवढं त्याचं आयुष्य त्याला प्राप्त होतं. हा कोणता प्रयोग झाला? हा झाला भौतिक प्रयोग. भौतिक प्रयोगाने आयुष्य वाढवलं, आध्यात्मिक उपाय करून आयुष्य वाढवलं. काही दैविक उपाय करतात, तपश्चर्या करतात आणि तपश्चर्या करून एखाद्या देवतेकडून वरदान मागून घेतात. मार्कंडेयाने तपश्चर्या केली, भगवान शंकर प्रसन्न झाले. मार्कंडेयाला नेण्याकरता यमदूत आले, पाश टाकला, भगवान शंकर आले, त्या पाशाचं निवारण केलं आणि त्याला चिरंजीव केलं. म्हणजे दैविक उपायाने मार्कंडेयाने आपलं आयुष्य वाढवलं. आयुष्य वाढवलं पण कोणी अमर झाला नाही. स्वर्गामध्ये अमृत पितात आणि अमृत पिऊन अमर होतात, पण तेही कायमचे अमर नाही. देहाचे पुरंदर 14 जाती. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 अमृत पिणारे मरतात, 14 इंद्र मरतात. ती कायमचे अमर. कोणताही उपाय करा, आध्यात्मिक उपाय करा, भौतिक उपाय करा किंवा अधिदैविक उपाय करा, कोणताही उपाय केला तरी शरीर हे नष्ट होणारच आहे.
फक्त फरक एवढा होईल की आज मरायचं ते उद्या मरेल, 2 दिवसांनी मरायचं ते 4 दिवसांनी मरेल, 10 दिवसांनी मरायचं ते 100 दिवसांनी मरेल उपाय केल्याच्या नंतर. पण कधी ना कधी हे शरीर जाणारच आहे. देह हे नाशिवंतच आहे. देह नाशिवंत जाणार. कोणाचाही देह असो, पार्थिव देह असो जाणारच आहे, जलीय देह असो जाणारच आहे, तेजोमय देह असेल तोही जाणारच आहे, वायवीय शरीर असेल तेही जाणारच आहे. इथलेही देह जाणारच आहेत, स्वर्गातलीही देह देह म्हटलं की जाणार आहे. देह शब्दाचा अर्थच आहे दहती इति देह. हा जळतो तो देह, जाळल्या जातो तो देह, जाळल्या जातो देह. देहाला म्हणून तो जाळतात. देह हा जाणारा आहे, देह नष्ट होणार आहे. काहीही केलं तरी देह जाणार, संपणार. देह हा नाशिवंत जाणार. देह नाशिवंत आहे. काय आहे, हा जो देह आहे ना, देह नष्ट होऊ नये म्हणून लोकांनी खूप प्रयत्न केले, पण आजपर्यंत कोणीही अमर झाला नाही. बघा, हिरण्यकश्यपू त्यांनी तपश्चर्या केली, न भूतो न भविष्यती तपश्चर्या केली, तोही अमर नाही झाला, त्याचाही देह गेलाच. मार्कंडे सप्त, आता अजून सप्त चिरंजीव, हे चिरंजीव आहेत, याचा अर्थ ते अमर आहेत असं नाही. चिरंजीव शब्दाचा अर्थ चिर म्हणजे फार काळ, आणि जीव म्हणजे जगणारे, फार काळ जगणारे आहेत. याचा अर्थ ते मरणारच नाहीत असं नाही त्याचा अर्थ, फार काळ जगणारे. देह हा जाणाराच आहे, देह जाणारच. कोणाचाही देह असो, देह जातो. देह हा नाशिवंत जाणार. धविले सार नाम तुझे. देह नाशिवंत आहे, जाणार आहे. मग न जाणार, नष्ट न होणार काय देव आहे. देव नष्ट होत नाही. आणि मग जे नष्ट होतं ते असार आहे, जे नष्ट होत नाही ते सार आहे. देव सार आहे, देवाचं नाम सार आहे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा. सार काय आहे आणि असार काय आहे याचा विचार करा. नाही हो महाराज आम्हाला कळत सार म्हणजे काय आणि असार म्हणजे. आम्ही सांगतो मग, सार भगवंताचं नाम आहे आणि नाम आहे, आणि ते तुम्ही काय करा, कंठामध्ये धारण करा. नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. देह सार नाही, भगवंताचं नाम सार आहे. काय बघा, देहाचे काही वेगवेगळे प्रकार आहेत. देह आहे ना, काही देह असे आहेत की त्या देहामध्ये फक्त एकाच कोशाचा विकास झालेला असतो. काही देहामध्ये 2 कोशाचा विकास झालेला असतो. काही देहामध्ये 3 कोशाचा विकास झालेला असतो. काही देहामध्ये 4 कोशाचा विकास झालेला असतो. आणि काही देहामध्ये 5ही कोशाचा विकास झालेला असतो. कोणताही देह घ्या, तो नष्टच होणार आहे. बघा, थोडं लक्ष द्या. कोणताही देह घ्या, ज्या देहामध्ये एका कोशाचा विकास झाला तोही देह नष्टच होणार. ज्या पंचकोश आहेत ना, शास्त्रामध्ये पंचकोशाचा विचार आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. 5ही कोशाचा विचार करा तुम्ही. ज्या देहामध्ये, आता काय देह म्हटलं की त्या देहामध्ये सगळेच कोश असतात, पण सगळ्या कोशाचा विकास तिथं झालेला नसतो. दगड, माती हे सुद्धा देह आहेत. ती सुद्धा एक योनी आहे, शास्त्राने मानलेली. ती सुद्धा योनी आहे.
पण प्रत्येक देहामध्ये सगळे कोश विकसित होत नाहीत. सगळ्या कोशाचा विकास तिथं झालेला नसतो. दगडाचा जर देह आपण घेतला तर दगडाच्या देहामध्ये, दगडाच्या देहाच्या ठिकाणी कोश आहेत सगळे तिथं, पण सगळे कोश असले तरी सगळे कोश, पंचही कोशाचा विकास दगडाच्या देहामध्ये नाही. तिथं फक्त अन्नमयाचाच विकास आहे. स्थूल शरीर याला अन्नमय कोश म्हणतात, अन्नमय म्हणतात. दगडाला स्थूल शरीर आहे नाही असं नाही, दगडाचं ते स्थूलच आहे. दगड, पर्वत, माती यांना स्थूल शरीर आहे. पृथ्वी स्थूल शरीर आहे यांना, पण त्यांच्या ठिकाणी बाकीच्या कोणत्या कोशाचा विकास झालेला दिसत नाही. बघा तुम्ही, ज्या शरीराच्या ठिकाणी संकल्प विकल्प दिसतो तिथं मनोमयाचा विकास झालेला आहे. कारण मनाचा धर्म आहे संकल्प विकल्प करणं. ज्या शरीराच्या ठिकाणी निश्चय केलेला दिसून येतो तिथं विज्ञानमयाचा विकास झालेला दिसून येतो. कारण निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे, विज्ञानाचं काम आहे. ज्या शरीराच्या ठिकाणी आनंदाची विपुलता आहे, आनंदाचं आधिक्य आहे, त्या शरीराच्या ठिकाणी आनंदमयाचा विकास झालेला आहे असं दिसून येतं. बघा तुम्ही, दगडाचा जर आपण विचार केला त्याला स्थूल शरीर आहे म्हणून तिथं एकाच कोशाचा विकास झालेला आहे, तो म्हणजे अन्नमयाचा. स्थूल शरीर आहे त्याला, पण दगड संकल्प करीत नाही, विकल्प करत नाही, म्हणून मनोमयाचा विकास तिथं झाला नाही. दगड कशाचा निश्चयही करत नाही म्हणजे विज्ञानमयाचा विकास तिथं झालेला नाही. दगडाच्या ठिकाणी आनंदही कुठला नाही म्हणून आनंदमयाचाही विकास झालेला नाही. बाकीच्या 4 कोशाचा विकास झाला नाही, फक्त एका कोशाचा विकास झाला, तो म्हणजे फक्त अन्नमय कोशाचा. कुठलाही देह घ्या तुम्ही, एक दगड आहे, असं दाखवतो तुम्हाला. अजून आता हे झाड आहेत ना, झाड, वृक्ष, वेली, या वृक्षाच्या ठिकाणी स्थूल शरीर आहे त्यांना, तिथं अन्नमयाचा विकास आहे. तिथं प्राणमयाचाही विकास आहे. दगडामध्ये प्राणमयाचा सुद्धा विकास नाही. दगड हालत नाही, चालत नाही, थोडी सुद्धा त्याच्यामध्ये काहीही नाही. पण झाडाचा विचार केला तर झाड थोडंफार हालतं, त्याच्यामध्ये प्राण आहे, झाडामध्ये प्राण आहे असं जाणवतं. थोडी हालचाल करतं झाड, जरी जागून असे दुसऱ्या ठिकाणी नाही जात, पण लहान असलेलं वाढतं. झाडाच्या ठिकाणी प्राणाचा विकास दिसतो. थोडं पुढं जा, पशु पक्ष्याच्या ठिकाणी मनोमयाचा विकास आपल्याला दिसून येतो. पशु पक्ष्याचे जे शरीर आहेत तिथं अन्नमयाचाही विकास आहे, तिथं प्राणमयाचाही विकास आहे आणि तिथं मनोमयाचाही विकास आहे. पशु पक्ष्याचे शरीर जर पाहिले, अन्नमयाचा विकास तर डोळ्यांनी दिसूनच येतोय. त्यांचा श्वास चालू असतो म्हणजे प्राणमयाचाही विकास आहे. त्यांच्या मनामध्ये काहीतरी संकल्प विकल्प असतो म्हणजे मनोमयाचाही विकास आहे. एक गोष्ट सांगतात बघा, एक जंगल, त्या जंगलामध्ये एक रानमांजर आणि एक कोल्हा मित्र होते. एके दिवशी ती गप्पा मारत असताना अशी त्यांची चर्चा निघली की म्हणे, आता एवढ्या जर वाघ आला तर काय करशील तू? ते कोल्ह लागलं विचारायला त्या रानमांजराला, काय करशील तू? काय नाही म्हणलं, माझ्याकडे एक युक्ती आहे. असं काही वाटलं, वाघ बिघ आला असं वाटलं, पटकन एखाद्या झाडावर चढून बसायचं, पटकन चढायचं झाडावर. अजून काय करशील? दुसरं काय माहित नाही म्हणे आपल्याला.
एकच युक्ती माहिती आहे आपल्याला, फक्त वाघ आला की झाडावर चढणे आणि लपून बसणे. तू काय करशील म्हणे? ते कोल्याला विचारलं. कोला म्हणला अरे तुला फक्त एकच युक्ती माहिती, आपल्याला 100 युक्त्या माहिती आहेत. 100. आपल्याला आपली प्राण संकटात आल्याच्या नंतर त्या संकटातून आपले प्राण वाचवण्याकरता आपल्याला 100 युक्त्या येतात. 100 युक्त्या मला पाठ आहेत. असं बोलतात ना बोलतात तोपर्यंत वाघाची डरकळी आली. तेवढ्यात वाघ आला. म्हणजे त्याला चाहूल लागल्याबरोबर लगेच ते रानमांजर पटकन एका झाडावर जाऊन बसलं. त्यानं निश्चय केला की आपल्याला एवढीच युक्ती येते बाबा, आपण आपला प्राण वाचवून पटकन त्या झाडावर जाऊन बसलं. पण मग ते कोलं विचार करायला लागलं, आपल्याला 100 युक्त्या येतात. आता या 100 युक्त्यापैकी आपण कोणत्या युक्तीचा उपयोग करायचा? पहिली युक्ती वापरायची का दुसरी वापरायची का 9 नंबरची वापरायची का 30 नंबरची वापरायची का 70 नंबरची वापरायची का 9व्या नंबरवरची वापरायची का 100वी वापरायची? कोणती युक्ती वापरायची? असं त्याच्यामध्ये हे काय ही वापरू का ही वापरू, ही युक्ती वापरू का ही युक्ती वापरू, असं त्याच्यामध्ये विकल्प सुरू झाला. तेवढ्यात वाघ आला. त्यानं त्याचा नाश्ता केला. मला पुढचं नाही सांगायचं, पण मांजराच्या ठिकाणी निश्चय दिसून आला, नाही आपल्याला एकच युक्ती देणं, आपण तेवढी युक्ती वापरावी आणि हीच वापरायची ना आपले प्राण वाचवायचे. पटकन झाडावर गेलं, बसलं लपून, प्राण वाचवले. निश्चय दिसून आला रानमांजराच्या ठिकाणी. आणि कोल्याच्या ठिकाणी काय दिसून आला? संकल्प विकल्प म्हणजे मनोमयाचा विकास झालेला दिसून आला. मांजराच्या ठिकाणी विज्ञानमयाचा विकास झालेला दिसून आला. कोणतंही शरीर असो, ज्या शरीरामध्ये मनोमयाचा विकास झाला तेही शरीर नष्ट होणारच आहे. ज्या शरीरामध्ये विज्ञानमयाचा विकास झाला ते सुद्धा शरीर नष्टच होणार आहे. अजून एक कथा आहे बघा, ऐकलेली कथा आहे. असंच एक जंगल, त्या जंगलामध्ये एक कोल्याचं जोडपं, कोला आणि कोलीन. काय त्या कोल्याची पत्नी गरोदर होती आणि त्याच्यामुळे थोडासा तो टेन्शनमध्ये होता किंवा आता आपली पत्नी प्रसूत होईल, आता व्यवस्थित राहायला घर पाहिजे, कुठं ठेवावं म्हणून असे शोधत होता. आणि त्याला एक गुहा दिसली. ती गुहा वाघाची होती. ती लक्ष ठेवून होता कोला त्या गुहेपाशी. वाघाची गुहा आहे. वाघाने भरपूर खाद्य तिथं आणूनही ठेवलेलं आहे बऱ्याच दिवसापासून, सगळे शिकार वगैरे करून. पण बऱ्याच दिवसापासून 15-20 दिवस, महिना झाला, वाघ इकडे फिरकतच नाही या गुहेकडं, दुसरीकडेच राहायला लागला तिकडं कुठं. याच्या लक्षात आलं निवांत इथं वाघाची गुहा असल्यामुळे दुसरे कोणते पशुपक्षी तिथे येणार नाहीत आपल्याला त्रास द्यायला. वाघ इकडे येत नाही, खाण्याची सगळी व्यवस्था तिथे आहे, आपल्याला तिथं जाऊन राहायला काही हरकत नाही. त्यानं पत्नीला सोबत घेतलं, त्या गुहेत जाऊन राहिला. 10-15 दिवसांनी त्याची पत्नी प्रसूत झाली, तिला पिल्लं झाले. ती लहान पिल्लं पुन्हा हळूहळू खेळायला लागले, लहानाचे मोठे व्हायला लागले. एके दिवशी सहज ते वाघ बसलेला असताना हे सगळं प्रकार त्या कोल्याचा, कोलिनीचा, ते माकड तिथं जवळ एका झाडावर राहणार सगळा प्रकार पाहत होतं. काय म्हणावं या वाघाला, जंगलाचा राजा आणि त्याच्या घरात ते कोलं जाऊन राहिले. त्याला ते काही सहन झालं नाही त्या वानराला, त्या माकडाला. त्याला वाटलं आपण या कोल्याचा फाडशाच पाडू, म्हणून त्या वाघाला गाठलं त्यांनी. आणि वाघाला जाऊन सांगितलं म्हणे, वाघोबा, ओय वाघोबा, अरे तू कुठं हिंडतो म्हणे इकडं, अरे तुझ्या घरामध्ये जाऊन एक कोलं राहिलंय, कोलं कुटुंबासह येऊन तुझ्या घरामध्ये राहिलंय, ते तू इकडं दुसरीकडेच राहतो म्हणे, कुठं तुझं घर सोडून. हे असं कुठं शक्य आहे का? कोलं कसं काय माझ्या घरी येऊन राहील? कोल्याची काय ताकद होईल का माझ्या घरी येऊन राहायची? वाघ बोलतोय. नाही म्हणे, अरे मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, एकदा नाही असं 1000 वेळेला पाहिलंय मी, तुझ्या घरामध्ये जाऊन कोला राहिलाय. वाघाला काही पटेना. तुला पटत नाही ना, तू पाहिला चल म्हणे. आणि मग त्याला पाहण्याकरता ते माकड
त्या गुहेपर्यंत घेऊन आलं. असं आज दूर होतं अंतरावर, आणि ते कोल्ह्याने पाहिलं. वाघाची गुहा आहे, वाघाच्या गुहेत आपण राहिलोय, त्याने आणलेली शिकार आपण खातोय. आता वाघ आल्यानंतर आपल्याला काहीतरी आपली शिकार करणं, आपल्याला खाऊन टाकणार, मारणार आपल्याला. पण कोल्ह्याने ठरवलं नाही, असं नाही, बुद्धीनं काम घ्यायचं म्हणलं. विचार केला त्यांनी, वाघाला परत पाठवायचं. काय करावं, का कसं परत पाठवायचं काय समजेना. वाटणी येत असताना तो वाघ विचार करत होता, कोल्ह कसं काय आपल्या गुहेमध्ये येऊन राहू शक्यच नाही. ज्या ती माकड आपल्यापर्यंत आलाय आपला शोध घेत, आणि आपल्याला तिकडं घेऊन चाललंय, त्यावरती हो ना हो आपल्या गुहेमध्ये कोणीतरी आपल्यापेक्षा शक्ती संपन्न असलेला, आपल्यापेक्षा जास्त शक्तिवान असलेला, बलाढ्य असलेला दुसरा कोणीतरी प्राणी असला पाहिजे. आपल्या गुहेमध्ये राहण्याची कोल्हा कसं काय हिंमत करी. त्याच्या मनामध्ये संशय आला वाघाच्या. आणि ते वाघ दिसल्याबरोबर ते वानराला पाहिलं, ते कोल्ह्याच्या लक्षात आलं सगळं, वानराचं आणि वाघाचं सगळं काय घडलं ते असे त्यांनी पुढचे पाय उचलले, मागच्या पायावर उभं राहिलं कोल्ह, आणि असं 2 पायावर उभं राहून असं मोठ्याने वरडायला लागलं. त्याला विचारलं, कोल्ह काय असं एवढं उंच नसतं, कोल्ह तर एवढं असतं, नाही तर उंच आवाज यायला लागलाय वरून. हो ना हो काहीतरी इथं भानगड आहे. ते वाघ घाबरला आणि तिथून पळाला, पळून गेला तो वाघ तिथून पळाल्याच्या नंतर पुन्हा ते जे वानर आहे ना, पुन्हा वानर आडवं गेलं. म्हणे असं नका करू, म्हणे चला तुम्ही घाबरू नका ना, म्हणे मी आहे ना तुमच्यासोबत, मी तुमच्यासोबत गुहेत येतो ना म्हणला. हां मग ठीक आहे म्हणला, चला. पुन्हा कसं तरी त्याला तयार करून पुन्हा त्या वानराने त्या वाघाला तिथं आणलं. पुन्हा त्या कोल्ह्याने पाहिलं, त्याने सांगितलं पटेल हे बघ म्हणे असं आहे, इथं जवळ राहणारं एक वानर आहे, आणि त्या वानराने काहीतरी त्या वाघाचे कान भरलेत, आणि त्या वाघाला इकडे घेऊन यायला लागले. आता वाघ येईल, आता मी फक्त काहीतरी बोलतो, आणि त्या प्रश्नाची उत्तरं फक्त अशी मला व्यवस्थित दे म्हणे. पत्नीला सांगितलं तिने, त्या कोल्ह्याने असे उत्तर द्यायचे की ते उत्तर ऐकून वाघ पळूनच गेला पाहिजे, पुन्हा आलाच नाही पाहिजे इकडं. ठीक आहे म्हणे. असा वाघ आला, वाघाला घेऊन ते माकड आलं. वाघाला घेऊन आल्याच्या नंतर पुन्हा हे कोल्ह ओरडायला लागलं, जवळ यायला लागला वाघ. आणि मग थोडीशी याने युक्ती बदलली कोल्ह्यानी. म्हणलं ए वनकुबवी, असा आवाज दिला पत्नीला, म्हणजे पत्नीचं नाव ठेवलं वनकुबवी. ए वनकुबवी, आतून आवाज आला. पत्नीनं म्हणलं क्या है सब जग के बैरी, बच्चे क्यों रो रहे हैं. वाघ को खाने को माग नाही म्हणे. बघा म्हणे ही म्हणते ए वनकुबवी, ती आतून म्हणते क्या है सब जग के बैरी. हा म्हणतो बच्चे क्यों रो रहे हैं. तिनं आतून सांगितलं माझे बच्चे हे वाघाला खायला मागतात म्हणे, वाघाला, आणि वाघाला खायला मागतात हे शब्द त्या वाघाच्या कानावर. काय बच्चे वाघ को खाने को मांग रहे. तिथून जो वाघ पळाला का नाही, मागच पाहिलं नाही त्यांनी. पुन्हा ते वानर पळत गेलं पाठीमाग. पुन्हा त्याची लागली ही विनवणी काय लागली, तुम्ही पळू नका ना म्हणे, मी आहे ना तुमच्यासोबत. पळायला काय झालं तुम्हाला. अहो मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिलंय, ते कोल्हच बोलतंय, कोल्हच तसं म्हणतंय. ते कोल्ह दुसरं कोणी नाहीये, तुम्ही चला, तुमच्यापेक्षा शक्तिशाली कोणी नाहीये, तुम्ही या जंगलाचे राजे आहे तुम्ही, आणि तुमच्या घरामध्ये हे कोल्ह राहिले, मला ते सहन होत नाही ना. त्या वाघाला काय त्याचं ती पटेना. हे बघा म्हणे, तो जर कोल्हा नसेल तर तुम्ही तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला जशी मरणाची भीती आहे तशी मला पण आहे ना म्हणून. हो म्हणा, ते बरोबर आहे. मग असं करा, तुम्हाला माझा जर काही संशय येत असेल तर आपण दोघं असं करू, आपण एकमेकाला बांधून जाऊ तिथं.
मग त्या दोघांनी काय केलं, दोघांच्या शेपटाची गाठ बांधली आणि त्या वानराने शेपटाची गाठ बांधून तिकडं जाण्याचा प्रयत्न केला, नेलं तिकडं. पुन्हा आलं ते वाघन, ते म्हणजे शेपटाची गाठ बांधून ते वानर त्या वाघाला तिकडे घेऊन यायला लागलं. कारण जर वानर पळून जाईन वाघाला वाटलं की मग आपलं कसं होईल, मग पळून जाऊ नये म्हणून गाठ बांधली. कोल्याने पाहिलं आता गाठ बांधून येऊ लागलेत. मग पुन्हा पहिल्यासारखं म्हणलं, ए वनको बवी, क्या है सब जग के बैवी, बच्चे क्यों रो रहे हैं? वाघ को खाने की मांग रहे म्हणे. मग हा कोला म्हणला, हे वानर भड़वा उसको दो वाघ लाने को कहे थे, वो एक ही वाघ लेके आ रहा है म्हणे. त्याला 2 वाघ आणायला सांगितले होते, एकच वाघ घेऊन यायला लागला तो. असं म्हटल्यानंतर ते जे वाघ पळाला का नाही, नुसतं एकटा पळाला नाही, गाठ बांधलेली होती. वानराला घेऊन पळायला पुन्हा तिकडे बाजूला गेल्यानंतर वानराचं काय केलं असं वाघाने पहा. मग तुम्ही आता मला सांगायचंय काय, वाघासारखा आला, त्याच्या घरी आला तरी वाघाला आपण परतवून लावू शकतो. हा जो त्याच्या बुद्धीचा निश्चय आहे कोल्याच्या ठिकाणी दिसतो. म्हणजे त्या निश्चयावरून आपल्याला लक्षात येतं की कोल्याच्या ठिकाणी विज्ञानमयाचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. विज्ञानमयाचा विकास झालेलं शरीर जर असेल तरी ते नष्ट होणारच आहे. जरी वाघाने नाही खाल्लं तर कधी ना कधी नष्ट होणारच आहे. देवादिकाचं जे शरीर आहे त्यांच्या ठिकाणी आनंदमयाचा विकास दिसून येतो, कारण त्यांना आनंदाचा भोग जास्त असतो. कोणत्याही कोशाचा विकास झालेला असलेलं शरीर असलं तरी ते काय होणार आहे, एक ना एक दिवस नष्ट होणारच आहे. ज्या शरीरामध्ये एका कोशाचा विकास झाला, अन्नमयाचा विकास झाला, तेही शरीर नष्टच होणार. ज्या शरीरामध्ये 2 कोशाचा विकास झाला, अन्नमयाचा आणि प्राणमयाचा विकास झाला, तेही शरीर नष्टच होणार. ज्या शरीरामध्ये अन्नमयाचा, प्राणमयाचा आणि विज्ञानमयाचा विकास झाला, तेही शरीर नष्टच होणार. ज्या शरीरामध्ये अन्नमयाचा, विज्ञानमयाचा, प्राणमयाचा आणि मनोमयाचा असा 4 कोशाचा विकास झाला, तेही शरीर नष्टच होणार. आणि ज्या शरीरामध्ये देवादिकाच्या शरीरामध्ये अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमयाचा जर विकास झालेला असला तेही शरीर नष्टच होणार. मनुष्याच्या शरीरामध्ये 5ही कोशाचा विकास झालेला मनुष्याचं शरीरही नष्टच होणार. कोणतंही शरीर असू द्या, शास्त्रामध्ये चिंतन आहे, कुठलंही शरीर असू द्या, कोणत्याही कोशाचा विकास झालेला असू द्या, पण ते शरीरच आहे ना, तो देहच आहे ना, तो नष्टच होणार आहे, तो नाशिवंतच आहे. देह म्हटलं की तो नाशिवंतच आहे. जायाचे शरीर जाई लक्षणा, शरीर जाणारच आहे, देह नाशिवंत जाणार. न जाणारं काय, देव आहे, परमात्मा आहे, तो जातच नाही, तो नष्टच होत नाही. तो करा माझे म्हटलं नाही का, देवा अरे माझा आजा गेला, पंजा गेला, अजून तू तसाच आहे. सगळे आजे पंजे तुझी वारी करीत होते, मी करायला लागलो तरी तू तसाच आहे अजून विटेवर. देवा तू कैसा वाचला असे, सगळे मेले माझे, तू कसं काय वाचलास. देव मरत नाही, देव हा अविनाशी आहे. देव विनाशी नाही, तो अविनाशी आहे. अविनाश परपदायशी. आणि जे नष्ट होत नाही ते सार आहे, परमात्मा सार आहे, त्याचं नाम सुद्धा सार आहे. म्हणून सार असलेलं तुझं नाम मी माझ्या कंठामध्ये धरलं. धरिले सार नाम तुझे, नाम साराचेही सार, शरणागत यमकिंकर. असं सार असलेलं देवा तुझं नाम मी माझ्या कंठामध्ये धरलं. केली आवाणुक सकळा हाती, धरावे ती धविली चित्ती. तुका म्हणे सांगितले संती देई अंती ठाव मज देवा. तुकोबा म्हणतात सकळ हाती आवाणूक केली. आता सगळ्याच्या हातातून मी माझी मोकळी करून घेतली आता नामचिंतन करण्याकरता. आणि जे चित्तामध्ये धरायचं देवाचं स्वरूप आणि देवाचं नाम ते मी धरलं. कोणी सांगितलं तुम्हाला धरायला? सारा आणि असावे म्हणून जगतातलं सगळंच बाकीचं हे असार आहे आणि भगवंत आणि भगवंताचं नामच फक्त सार आहे. कोणी सांगितलं? तुका म्हणे सांगितले संती. तुकोबाऱ्या म्हणतात संतांनी सांगून ठेवलं. त्यामुळं
तुझे चरण आणि तुझं नाम मी आता कंठामध्ये धरलेलं आहे. फक्त देवा आता देई अंती ठाव मज देवा. देवा अंती मज ठाव देई. देवा अंतकाळाच्या वेळी तुमच्या चरणाजवळ तुमच्या स्वरूपामध्ये मला काय करा, स्थान अशा प्रकारचं द्या. भक्ताची ही इच्छा असते. आयुष्यभर आपण भजन केलं, कधी देव आपल्या हाकेला धावून आला, कधी नाही आला चालेल, पण अंतकाळाच्या वेळी तरी आपल्याला देव आपल्याकडे यावा आणि आपल्याला त्याच्या स्वरूपामध्ये घेऊन जावं. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंसी बट हो, मीरा सावला निकट हो, तब प्राण तन से निकले. अंतकाळाच्या वेळी परमात्म्याने धावून यावं आणि आपल्या स्वरूपामध्ये काय करावं, मिळवून अशा प्रकारचं घ्यावं. देई अंती ठाव मज देवा, येथे राया रंका एकी सरी, नाही भिन्न भिन्न तुमच्या घरी, पावलो पाय भलत्या परी, मग बाहेरी न घालावे. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.